तर नमस्कार मित्रांनो, वस्तीवर आलो होतो. तर 14 एप्रिलचं आराध्याने भाषण घेतलंय, तर तुम्हाला वाचून दाखवली आता. माझ्या मित्रांनो नमस्कार. माझे नाव आराध्या अरुण देडे आहे. आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू येथे झाला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मौलाचा संदेश त्यांनी दिला. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय राज्यघटना त्यांनी लिहिली असे महामानव माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. तर छान भाषण केले. अरे वा वा वा, टाळ्या टाळ्या. तर मित्रांनो, असं होतं भाषण. तर आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. मग आता मॅडमला मग तुमचा कार्यक्रम लवकर होतो ना बाई. मग आम्हाला यायला सकाळी सकाळी कसं भुतावानी सकाळी यायचं आम्हाला करून उद्या दिवस आमचं काही नाही. आम्हाला निघायचं पुढे आम्हाला करून दिसतो म्हणा आम्ही. पण मग पण कार्यक्रम चालू केले पहिले गावात जाऊ तिला मला आपल्या शाळेत म्हणलं तिला भाषण दिली. कार्यक्रम सादर करायचा म्हणजे जी शाळा आपली आहे तिच्यात नाही जायचं ना गावात. मला गावात नको जाऊ. आज तिला कार्यक्रम येतात ना तिथं बाहेर. कसं आहे आमच्या आरूचे भाषण लय हुशार आहे आरू. तर मित्रांनो, तुमच्या गावाकडं किंवा शहरात 14 एप्रिलची तयारी कशी चालू आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडं नेवाशात आणि नेवाशा फाट्यावर एकदम सुंदर असे बाबासाहेबांचे फ्लेक्स लावलेत सगळीकडं चौकात. झेंडे फ्लेक्स एकदम खतरनाक विषय आहे. आता सेटअप पण लय खतरनाक लागला असं नेवाशात, कारण की मी नेवाशात अजून गेलो नाही. पण नेवाश फाट्यावरूनच मी तुम्हाला सांगतो एकदम बॅनर आणि ते मोठले. आणि यावेळेस बॅनरवर कोणत्याही राजकीय पक्षाचा म्हणा किंवा अशा पर्सनल व्यक्तींनी असे बॅनर लावलेले नाही. कारण की यावेळेस बाबासाहेबांनी समाजासाठी जे कार्य केलेलं आहे, महिलांसाठी समाजासाठी, त्याचेच बॅनर चौकात लावलेले नेवाश फाट्यावर. तर बाकीचं माहीत नाही मला कुठं कोणत्या शहराकडं असं लावले असन, वैयक्तिक मंडळाने म्हणा स्वतः व्यक्तीने म्हणा. पण नेवाश फाट्यावर आत्तापर्यंत असे बॅनरने लावलेले. तर हे बघा इथं बाई बसली. इथं पाणी आत्ता दादाने मोटर चालू केली तर हे पाणी चालू आहे ना. ही मोटर डायरेक्ट आता तिकडं उसाकडं चालली. पाणी आत्ताच दादाने एवढ्यात चालू केली. तर दादा काय करते पाहू आपण. दादा काय इकडं दिसा ना. हा ते पाची तिकडं आहे दादा, इकडं माग. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय.